अजित पवारांनी भाजप सरकारवर निशाणा साधला। सवर्णांच्या आरक्षणावरून अजित पवारांनी सरकारवरती टीका केली आहे। ओबीसी महामंडळाच्या अनुदानावरती बोलताना अजित पवार म्हणाले की निवडणुका जवळ आल्यामुळे हे सरकार काहीही योजना घोषित करतात आणि जनतेची दिशाभूल करतात असं त्यांचं म्हणणं आहे। दिशाभूल करणारं हे सरकार निवडणुका जवळ आल्या की कोणत्याही योजनांच्या घोषणा करतं हे सरकार आणि सामान्यांची दिशाभूल करतं असा आरोपच अजित पवार यांनी भाजपवरती केलाय। आम्ही आमच्या काळामध्ये 16% मराठा समाजाला 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं। कोर्टामध्ये ते आरक्षण ग्राह्य धरण्यात आलं नाही। काही त्याच्यामध्ये त्यांनी त्रुटी दाखवल्या। आता हे सरकार आल्यानंतर त्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा ते आरक्षण दिलं। देशाचे आताचे पंतप्रधान नसताना म्हणले 50%च्या पुढे कुणाला आरक्षण देताच येत नाही, अशा प्रकारची त्यांची क्लिप आहे। खोटं बोलतात, फसवतात, दिशाभूल करतात। यांच्याकडे निधी नाहीये। 5 लाख कोटी रुपयापर्यंत कर्जाचा डोंगर राज्य सरकारवर केलेला आहे। आता 30% कट आपल्या राज्य सरकारच्या बजेटला यांनी लावलेला आहे। परंतु हे निवडणुका असल्यामुळे हे गाजर दाखवण्याचं यांचं काम चाललेलं आहे। आम्ही जनतेला निर्धार परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्तानं हीच गोष्ट लक्षामध्ये आणून देण्याचं काम करतो।